श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. थांब, हा व्हिडिओ लगेच पुढे स्किप करू नकोस. 2 मिनिटे फक्त शांतपणे ऐक. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा माणूस बाहेरून हसत असतो पण आतून पूर्ण तुटलेला असतो. चेहऱ्यावर हसू असतं पण मनात हजारो वेदना चालू असतात. लोक विचारतात, काय झालं? आणि आपण फक्त एवढंच म्हणतो, काय नाही. पण खरंच काही नसतं का? की खूप काही असतं, फक्त शब्द नसतात? जर तू सुद्धा काही दिवसांपासून मनातलं एकटाच सहन करत असशील, जर रात्री झोप लागत नसेल, जर मन सतत विचारांनी भरलेलं असेल, तर आजचा हा क्षण तुझ्यासाठी आहे. कारण काही संदेश आवाजाने नाही तर मनाच्या शांततेत ऐकू येतात. प्रिय भक्तांनो, जीवन खूप विचित्र आहे. जेव्हा आपण लहान असतो तेव्हा मोठं होण्याची घाई असते आणि जेव्हा मोठे होतो तेव्हा पुन्हा त्या शांत दिवसांची आठवण येते. लहानपणी पडल्यावर गुडघ्याला जखम व्हायची, आता मनाला जखम होते. तेव्हा आईचा हात पुरेसा असायचा, आता पूर्ण जग जवळ असलं तरी मन रिकामं वाटतं. काही लोकांच्या आयुष्यात दुःख आवाज करून येत नाही, ते हळूहळू येतं. आधी मन थकतं, नंतर विचार थकतात आणि शेवटी माणूस स्वतःपासून दूर जाऊ लागतो. तू कधी असा अनुभव घेतलाय का? लोकांच्या गर्दीत असूनही एकटं वाटण्याचा, सगळ्यांसाठी धावत राहण्याचा, पण स्वतःसाठी वेळच न मिळण्याचा, स्वतःच्या मनाला वारंवार शांत करण्याचा प्रयत्न करण्याचा, पण प्रत्येक रात्री पुन्हा मन भरून येण्याचा. जीवन तुला कदाचित एकच प्रश्न विचारत असेल, तू स्वतःला शेवटचं कधी ऐकलंस? कारण आपण जगाचं ऐकण्यात इतके व्यस्त होतो की स्वतःच्या मनाचा आवाज विसरतो. लोक काय म्हणतील, कोण काय विचारेल, कोण नाराज होईल, याच विचारांमध्ये आपण स्वतःला हरवून बसतो. पण लक्षात ठेव, प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते, प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक कठीण काळ कायमचा राहत नाही. तुझ्या आयुष्यात आज जे चाललंय ते तुझी कायमची ओळख नाही. हा एक अध्याय आहे, संपूर्ण पुस्तक नाही. कधी कधी आपण आयुष्यात इतके थकून जातो की शरीराला नाही तर मनाला विश्रांती हवी असते. दिवसभर आपण सगळ्यांसमोर मजबूत असल्याचा आवांतो. मी ठीक आहे, हे 3 शब्द इतक्या वेळा बोलतो की शेवटी स्वतःलाच ते खरं वाटू लागतं. पण रात्री जेव्हा शांतता असते तेव्हा मन पुन्हा सगळे प्रश्न समोर आणतं. तू कदाचित कोणासाठी खूप काही केलं असेल, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतील, स्वतःच्या वेदना लपवून इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला असेल. पण प्रत्येक वेळी जग आपल्याला समजेलच असं नसतं. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त शिकवण्यासाठी येतात. काही लोक प्रेम देतात, काही लोक जखम देतात आणि काही लोक आपल्याला स्वतःची किंमत शिकवतात. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी इतका वेळ सगळ्यांसाठी जगलो, पण स्वतःसाठी कधी जगलो? कारण स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, स्वतःला वेळ देणं हा अपराध नाही आणि स्वतःच्या मनाला ऐकणं ही कमजोरी नाही. जीवनात जेव्हा सर्व काही आपल्या मनासारखं होत नाही तेव्हा आपण लगेच विचार करतो, माझ्याच बाबतीत असं का? पण प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच मिळत नाही. बीज जमिनीत पेरलं की दुसऱ्या दिवशी झाड होत नाही. आधी अंधारात राहावं लागतं, मातीखाली दडून राहावं लागतं, संघर्ष करावा लागतो आणि मग योग्य वेळी ते वर येतं.
कदाचित आज तू अशाच एका टप्प्यातून जात असशील. तुला वाटत असेल की काहीच बदलत नाहीये, प्रयत्न करूनही काही मिळत नाहीये. पण अनेकदा शांततेतही बदल सुरू असतात. नदी आवाज करत वाहते, पण सूर्योदय शांतपणे होतो. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्ष तुला तोडण्यासाठी आलेला नसतो. काही संघर्ष तुला मजबूत करण्यासाठी आलेले असतात. माणसाला सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याला स्वतःच्या माणसांकडून समजून घेतलं जात नाही. बाहेरच्या लोकांनी काही बोललं तर तितकं दुखत नाही, पण ज्यांच्यासाठी आपण मनापासून उभे राहिलो त्यांनीच दूर जाणं हे मनाला आतून हलवतं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी किंमत लोकांच्या वागण्यावर ठरत नाही. कोणीतरी तुझ्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून तू कमी होत नाहीस. कोणीतरी तुला सोडलं म्हणून तू अपूर्ण होत नाहीस. सूर्याला स्वतःचा प्रकाश सिद्ध करण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसते. तसंच तुझ्यातली किंमतही कोणाच्या शब्दांवर अवलंबून नाही. आज जर तुझ्या डोळ्यात पाणी असेल तर त्याची लाज बाळगू नकोस. रडणं कमजोरीचं चिन्ह नाही. कधी कधी ते मन हलकं होण्याचा मार्ग असतो. खूप दिवसांपासून जे शब्द तू आतमध्ये बंद करून ठेवलेत त्यांचं वजनही खूप असतं. प्रत्येक वेळी मजबूत राहण्याची गरज नसते. कधी कधी स्वतःला हे सांगणंही गरजेचं असतं, हो मला त्रास होतोय, हो मी थकलोय, पण मी थांबणार नाही. कारण सर्वात काळी रात्र ही कायम राहत नाही. आता हे ऐकताना काही क्षण डोळे बंद कर आणि स्वतःला शांतपणे एक वचन दे. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी माझ्या दुःखाने स्वतःची ओळख बनू देणार नाही. मी पडेन कदाचित, पण पुन्हा उभा राहीन. मी माझ्या आयुष्याकडे आशेने पाहीन. आणि एक दिवस जेव्हा तू मागे वळून आजचा काळ पाहशील तेव्हा तुला जाणवेल, ज्या दिवसांनी तुला सर्वात जास्त रडवलं त्याच दिवसांनी तुला सर्वात जास्त मजबूत बनवलं. आणि त्या दिवशी तू स्वतःला हसून म्हणशील, मी हारलो नव्हतो, मी फक्त शिकत होतो. प्रिय भक्तांनो, आयुष्यात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत. शरीरावरच्या जखमा काही दिवसांनी भरतात, पण मनावरच्या जखमा अनेकदा वर्षानुवर्षे शांतपणे आपल्या सोबत चालत राहतात. लोक विचारतात, तू एवढा शांत का झालास? पण त्यांना कसं सांगायचं की शांतता ही नेहमी समाधानाची नसते. कधी कधी ती थकव्याचीही असते. तू ही कदाचित अनेक वेळा स्वतःच्या मनाला समजावलं असेल, सगळं ठीक होईल असं स्वतःलाच म्हटलं असेल, पण आतमध्ये कुठेतरी एक आवाज पुन्हा विचारत असेल, खरंच का? आणि हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही. माणूस आहेस तू, भावना आहेत तुझ्याकडे, वेदना आहेत, स्वप्न आहेत, अपेक्षा आहेत. पण लक्षात ठेव, आयुष्याने तुला अजून पूर्ण लिहून झालेलं नाही. तुझी कथा अजून बाकी आहे. एक दिवस असा येतो जेव्हा माणूस खूप काही बोलायचं ठरवतो, पण शेवटी शांत राहतो. कारण त्याला कळतं की प्रत्येकाला आपलं दुःख समजावून सांगणं शक्य नसतं. जगाला तुझ्या हसण्यामागचं कारण दिसेल, पण तुझ्या शांततेमागचं वादळ दिसणार नाही. तू अनेकदा सगळ्यांसाठी धावलास, कोणाचं मन तुटू नये म्हणून स्वतःचं मन दुखावून घेतलंस, कोणाला त्रास नको म्हणून स्वतःच अश्रू लपवलेस. पण आज स्वतःसाठी एक गोष्ट कर. आरशात स्वतःकडे बघ आणि मनात सांग, मी पुरेसा आहे, माझ्यात काही कमी नाही. मी माझ्या संघर्षांपेक्षा मोठा आहे. कारण अनेकदा माणूस जगाकडून स्वीकार शोधत राहतो, पण सर्वात आधी स्वतःचा स्वीकार गरजेचा असतो. आज ज्या गोष्टी तुझ्या मनाला त्रास देत आहेत त्या कदाचित काही वर्षांनी फक्त आठवणी असतील. आज जे अशक्य वाटतंय ते उद्या तुला साधं वाटेल.
कारण वेळ खूप शक्तिशाली असते. वेळ माणसाला शिकवते, वेळ माणसाला मजबूत करते आणि वेळ माणसाला त्याची खरी ओळख करून देते. आयुष्यातील प्रत्येक वळण तुला काहीतरी शिकवत असतं. पडणं चुकीचं नाही, तुटणं चुकीचं नाही. चुकीचं फक्त एकच आहे, स्वतःवरचा विश्वास सोडून देणं. कारण जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्याकडून आयुष्य खूप काही करून घेतं. आता काही क्षण शांत हो. आजपर्यंत जे दुःख तू मनात दाबून ठेवलंस, जे शब्द कधी कोणाला सांगितले नाहीत, ज्या गोष्टींनी तुला रात्री जागं ठेवलं, त्या सगळ्यांकडे आता वेगळ्या नजरेने पहा. कारण कदाचित ते तुझ्या आयुष्याचा शेवट नव्हते, ते तुला बदलण्यासाठी आलेले अध्याय होते. तू जे सहन केलेस त्याने तुला कमकुवत नाही केलं, त्याने तुला अधिक खोल, अधिक समजूतदार, अधिक मजबूत केलं. आणि आज या क्षणी स्वतःला एक वचन दे, मी हार मानणार नाही, मी स्वतःवर विश्वास ठेवणार, मी माझ्या मनात आशेचा दिवा जिवंत ठेवणार. कारण अंधार कितीही मोठा असला, एका छोट्याशा प्रकाशानेही रात्र बदलू शकते. आणि कधी कधी तो छोटासा प्रकाश आपण स्वतःच असतो. प्रिय भक्तांनो, जीवनाचा प्रवास खूप लांब आहे. या प्रवासात काही लोक कायम सोबत राहतात, काही लोक अर्ध्या रस्त्यात हात सोडून जातात, तर काही लोक फक्त एक धडा शिकवून निघून जातात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, प्रत्येक भेटीमागे काही ना काही कारण असतं. तू आज ज्या ठिकाणी आहेस तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तू किती लढलायस हे फक्त तुलाच माहितीये. लोकांना फक्त तुझं हसू दिसतं, पण त्या हसण्यामागचे संघर्ष दिसत नाहीत. कधी कधी माणूस इतका थकतो की त्याला काही मिळवायचंही वाटत नाही. फक्त थोडी शांतता हवी असते, थोडासा आधार हवा असतो. कोणीतरी मनापासून विचारावं, तू खरंच ठीक आहेस ना? आणि जेव्हा असा प्रश्न कोणी विचारत नाही, तेव्हा मन स्वतःशीच बोलायला लागतं. तुला माहितीये का, मनाला सर्वात जास्त वेदना कशाने होतात? अपेक्षांनी. कारण आपण ज्या लोकांसाठी मनापासून उभं राहतो त्यांच्याकडूनही तसंच प्रेम, तसाच आधार, तशीच काळजी अपेक्षित असते. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. काही वेळा आपण ज्या लोकांसाठी सर्व काही करतो तेच लोक आपल्या वेदना समजू शकत नाहीत. सुरुवातीला खूप त्रास होतो. मन प्रश्न विचारतं, मी कमी पडलो का? माझ्यात काही चूक होती का? पण प्रत्येक वेळी उत्तर तुझ्यातच चूक होती असं नसतं. कधी कधी लोक फक्त तुझी किंमत ओळखू शकत नाहीत. आता एक गोष्ट मनात ठेव, स्वतःची तुलना कोणाशीही करू नकोस. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं. कोणीतरी खूप वेगाने पुढे जाताना दिसेल, तर कोणीतरी शांतपणे स्वतःचा मार्ग तयार करत असेल. दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःला कमी समजू नकोस. फुलांना बघ, गुलाब वेगळा फुलतो, कमळ वेगळं फुलतं, मोगरा वेगळा फुलतो. कोणीच कोणाशी स्पर्धा करत नाही. प्रत्येकाचं स्वतःचं सौंदर्य असतं. तसंच तुझंही आहे. आज जर तुझ्या मनात खूप गोंधळ असेल तर काही क्षण शांत बस, फोन बाजूला ठेव, डोळे बंद कर, एक खोल श्वास घे आणि स्वतःला सांग, मी अजून संपलेलो नाही, माझ्या आयुष्यात अजून खूप काही बाकी आहे, मी माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे. कारण माणूस तेव्हा हरत नाही जेव्हा तो पडतो. माणूस तेव्हा हरतो जेव्हा तो स्वतःवरचा विश्वास सोडतो. आणि तू अजून इथे आहेस म्हणजे तुझ्यात अजून ताकद बाकी आहे. कदाचित आज तुझं मन खूप भरून आलं असेल, कदाचित डोळ्यात पाणीही आलं असेल, पण ते ठीक आहे. कारण काही अश्रू कमजोरीचे नसतात,
ते मनातील ओझं हलकं करणारे असतात. आज स्वतःला एवढंच सांग, मी पुन्हा उभा राहीन, मी पुन्हा हसेन, मी पुन्हा स्वप्न पाहीन. आणि एक दिवस आजचा हा काळ आठवेल, पण वेदना आठवणार नाहीत. आठवेल फक्त एवढंच, मी खूप लढलो आणि शेवटी मी स्वतःला हरवू दिलं नाही. प्रिय भक्तांनो, काही वेळा जीवन आपल्याला अशा वळणावर आणून उभं करतं जिथे पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नाही. सगळीकडे धुकं असतं, मनात प्रश्न असतात आणि आपण शांतपणे फक्त इतकाच विचार करत बसतो, आता पुढे काय? पण आयुष्याचा एक नियम आहे, जेव्हा संपूर्ण रस्ता दिसत नाही तेव्हा फक्त पुढचं एक पाऊल दिसलं तरी पुरेसं असतं. कारण मोठे प्रवास नेहमी छोट्या पावलांनीच पूर्ण होतात. आज जर तुझ्या मनात गोंधळ असेल तर संपूर्ण आयुष्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू नकोस. फक्त आजचा दिवस पार करण्याचा विचार कर. फक्त पुढचं एक पाऊल टाक. तुला माहितीये का, जगातली सर्वात कठीण गोष्ट कोणती असते? स्वतःला पुन्हा उभं करणं. कारण जेव्हा दुसरा कोणी आपल्याला दुखावतो तेव्हा जखम फक्त मनावर होत नाही, ती विश्वासावरही होते. आणि तुटलेला विश्वास पुन्हा उभा करणं सोपं नसतं. मग माणूस हळूहळू बदलायला लागतो. पूर्वी मनापासून हसायचा, आता फक्त हसल्यासारखं करतो. पूर्वी लगेच विश्वास ठेवायचा, आता प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. पूर्वी स्वतःसाठी स्वप्न पाहायचा, आता फक्त दिवस काढतो. पण तुझ्यातलं प्रकाशमान रूप अजून संपलेलं नाही, ते अजून तुझ्यात आहे. त्याला फक्त पुन्हा जागं करण्याची गरज आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचार, मी इतका वेळ कोणासाठी धावत होतो? लोकांच्या अपेक्षांसाठी, त्यांच्या शब्दांसाठी, त्यांच्या मान्यतेसाठी? कारण अनेकदा आपण इतरांना आनंदी करण्यात इतके व्यस्त होतो की स्वतःचं हसू विसरून जातो, स्वतःची स्वप्न मागे ठेवतो, स्वतःच्या मनाला शांत बसायला सांगतो. आणि मग एक दिवस अचानक लक्षात येतं, मी स्वतःलाच हरवून बसलो. पण हरवलेली प्रत्येक गोष्ट कायमची हरवत नाही. काही गोष्टी पुन्हा सापडतात, स्वतः सुद्धा. आता कल्पना कर, काही वर्षांनी तू मागे वळून आजच्या दिवसाकडे बघतोयस. तुला तुझी ही धडपड दिसतीये, तुझे हे अश्रू दिसतायत, तुझे हे संघर्ष दिसतायत. आणि त्यावेळी तुझ्या चेहऱ्यावर एक शांत हसू येतं. कारण तुला कळतं, मी ज्या गोष्टींना शेवट समजत होतो त्या तर नवीन सुरुवाती होत्या. मी ज्या वेदनांना शिक्षा समजत होतो त्या मला मजबूत बनवणारे धडे होते. आता हे ऐकताना मनात एक छोटासा दिवा लाव, आशेचा दिवा. कारण आशा संपली की माणूस आतून हरायला लागतो. आणि जोपर्यंत मनात आशा जिवंत आहे तोपर्यंत काहीच संपलेलं नसतं. आज स्वतःला शांतपणे सांग, मी अजूनही चालतोय, मी अजूनही प्रयत्न करतोय, मी अजूनही हार मानलेली नाही. आणि जो माणूस अजून चालतोय त्याचा प्रवास अजून संपलेला नसतो. कारण प्रत्येक नवीन सकाळ हे जीवनाचं एक शांत वचन घेऊन येते, आज पुन्हा एक संधी आहे. प्रिय भक्तांनो, आयुष्यात काही दिवस असे येतात की सकाळ होते, सूर्य उगवतो, सगळं नेहमीसारखंच चालू असतं, पण मन मात्र शांत नसतं. चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू असतं, कामही चालू असतं, लोकांशी बोलणंही होतं, पण आतमध्ये कुठेतरी एक रिकामी जागा असते. आणि त्या रिकाम्या जागेचं दुःख हे असतं की ती कुणालाच दिसत नाही. कधी कधी माणूस इतका शांत होतो की लोकांना वाटतं हा खूप मजबूत आहे. पण सत्य वेगळं असतं. काही लोक मजबूत नसतात, ते फक्त वेदना लपवायला शिकलेले असतात. तुला आठवतं का,
एक काळ असा होता जेव्हा तू मनापासून हसायचास, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचास. कुणाचा फोन आला की चेहरा आनंदाने उजळायचा. काही स्वप्न होती, काही इच्छा होत्या, काही लोक खूप जवळचे वाटायचे. पण हळूहळू वेळ बदलली, लोक बदलले, परिस्थिती बदलली आणि कदाचित तूही बदललास. पण बदलणं चुकीचं नाही, कारण ऋतू बदलतात म्हणून झाड मरत नाही. ते पुन्हा फुलण्यासाठी स्वतःला तयार करत असतं. आज एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी कथा अजून संपलेली नाही. आज ज्या पानावर तू उभा आहेस ते कदाचित दुःखाचं असेल, पण पूर्ण पुस्तक तसंच असेल असं नाही. कारण प्रत्येक कथेत संघर्ष असतो, प्रत्येक कथेत अश्रू असतात, प्रत्येक कथेत अंधार असतो, पण प्रत्येक चांगल्या कथेत एक सुंदर वळणही असतं. आणि कदाचित तुझ्या आयुष्याचं ते वळण अजून पुढे असेल. काही वेळा मन म्हणतं, बास, आता नाही होत, आता खूप झालं, आता थकलोय. पण त्याच वेळी आतमध्ये एक छोटासा आवाजही असतो, जो शांतपणे म्हणतो, आणखी एक प्रयत्न कर, आणखी एक दिवस थांब, आणखी एक पाऊल पुढे टाक. कारण अनेकदा सर्वात मोठे बदल त्या क्षणानंतर येतात जिथे आपण हार मानण्याच्या अगदी जवळ असतो. आता हे ऐकताना काही क्षण स्वतःला माफ कर. ज्या चुका झाल्या त्यासाठी, ज्या गोष्टी तुझ्या हातात नव्हत्या त्यासाठी, ज्या लोकांसाठी तू स्वतःला खूप त्रास दिलास त्यासाठी. स्वतःला सांग, मी माणूस आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात, मी प्रत्येक वेळी मजबूत राहू शकत नाही, पण मी पुन्हा उठू शकतो, मी पुन्हा हसू शकतो, मी पुन्हा सुरुवात करू शकतो. आणि कधी कधी नवीन आयुष्याची सुरुवात बाहेरून होत नाही, ती शांतपणे मनाच्या आतून सुरू होते. प्रिय भक्तांनो, जीवनाचा रस्ता नेहमी सरळ नसतो. काही ठिकाणी सुंदर फुले असतात, काही ठिकाणी काटे असतात, तर काही ठिकाणी इतका अंधार असतो की पुढचं पाऊलही दिसत नाही. पण जे लोक चालणं थांबवत नाहीत तेच शेवटी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात. आज जर तुला वाटत असेल की सगळं थांबलंय, तर लक्षात ठेव, थांबलेला क्षण म्हणजे संपलेलं आयुष्य नसतं. काही वेळा निसर्ग सुद्धा शांत होतो, वारा थांबतो, पाऊस थांबतो, रात्रही थांबलेली वाटते, पण नंतर पुन्हा पहाट होते. तुझ्या आयुष्यातली पहाटही अजून संपलेली नाही. काही लोक तुझ्या आयुष्यात आले आणि गेले, काही लोकांनी वचन दिलं आणि निघून गेले, काही लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि काहींनी नाही ठेवला. पण एक गोष्ट स्वतःला विचार, ज्यांनी तुझा हात सोडला त्यांच्यामुळे तू स्वतःचे हातही सोडणार आहेस का? नाही. कारण आयुष्यात कितीही लोक दूर गेले तरी स्वतःची साथ स्वतःला सोडायची नसते. स्वतःसाठी उभं राहणं शिकावं लागतं, स्वतःचा आधार स्वतः व्हावं लागतं. आज मन खूप शांत करून हे शब्द ऐक. तू जितका विचार करतोस त्यापेक्षा जास्त मजबूत आहेस. तू जितका स्वतःला कमी समजतोस त्यापेक्षा जास्त मौल्यवान आहेस. आणि जितका तू एकटा वाटतोस तितका खरं तर एकटा नाहीस. कारण तुझ्या आयुष्यात अजून खूप लोक भेटतील, खूप नवीन सुरुवाती होतील, खूप नवीन आनंद येतील. आज जे रिकामं वाटतंय ते कायमचं रिकामं राहणार नाही. तुला माहितीये का, आकाशातले तारे दिवसाच्या वेळी दिसत नाहीत. याचा अर्थ ते नाहीच आहेत असा होत नाही. ते तिथेच असतात, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात. तसंच काही स्वप्नांचं असतं. आज ती दूर वाटत असतील, आज ती अशक्य वाटत असतील, पण योग्य वेळ आली की काही गोष्टी अचानक स्पष्ट होतात. आता काही क्षण डोळे बंद कर आणि स्वतःला मनापासून सांग,
मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे, मी माझ्या दुःखापेक्षा मोठा आहे, मी माझ्या भूतकाळापेक्षा मोठा आहे, मी अजून संपलेलो नाही, माझ्यात अजून ताकद आहे, माझ्यात अजून आशा आहे, माझ्यात अजून प्रकाश आहे. आणि जोपर्यंत माणसाच्या मनात प्रकाश जिवंत असतो तोपर्यंत अंधार कधीच जिंकत नाही. प्रिय भक्तांनो, जर तुम्ही इथेपर्यंत ऐकलं असेल तर एक क्षण शांत बसा. आज या संपूर्ण प्रवासात आपण दुःखाबद्दल बोललो, संघर्षाबद्दल बोललो, एकटेपणाबद्दल बोललो आणि पुन्हा उभं राहण्याच्या शक्तीबद्दल बोललो. कदाचित या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं आयुष्य दिसलं असेल, कदाचित काही ओळींनी तुमच्या डोळ्यात पाणी आणलं असेल, कदाचित काही क्षणांसाठी तुम्हाला असं वाटलं असेल की हे तर माझ्याच मनातलंय. आणि जर असं वाटलं असेल तर हे लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही. तुमचा संघर्ष फक्त तुमचाच नाही, तुमच्या मनात चालणारं वादळ फक्त तुम्हीच अनुभवत नाही. कारण या जगात अनेक लोक शांतपणे लढतायत, अनेक लोक चेहऱ्यावर हसू ठेवून आतून तुटलेले आहेत, अनेक लोक रोज स्वतःला पुन्हा उभं करतात आणि तुम्हीही त्यांच्यापैकी एक आहात. पण आज एक वचन स्वतःला द्या, कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी स्वतःवरचा विश्वास सोडणार नाही, मी माझ्या मनातली आशा संपवणार नाही, मी स्वतःला कमी समजणार नाही, मी माझ्या दुःखाला माझी ओळख बनू देणार नाही. कारण जीवन कितीही कठीण असलं, रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ येणं कधीच थांबत नाही. आणि तुमच्या आयुष्यातली सकाळही येईल. कदाचित आज नाही, कदाचित उद्या नाही, पण योग्य वेळी नक्की येईल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, शांतपणे प्रयत्न करत राहा, मनात आशेचा दिवा जिवंत ठेवा आणि प्रत्येक सकाळी स्वतःला एवढंच सांगा, मी अजून हरलेलो नाही, माझी कथा अजून बाकी आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमचा एक शब्द दुसऱ्या कोणाच्या मनाला शक्ती देऊ शकतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.